ज्यांचे काय जनसामान्य माणसात प्रतिमा आहे, तुम्ही म्हणतात का दोघांचे टक्कर आणि चौथ्याचा नंबर, हे तर पहिले बंद झालं पाहिजे. संविधानाच्या चौकटीत राहून विकासाचं विजन त्या ठिकाणी मांडून माझ्या मतदारसंघाला काय गरज आहे हे सांगणारा उमेदवार, हे सांगणारा खासदार नाशिककरांना पाहिजे. उद्धव ठाकरेंचा राजाभाऊला पाठिंबा लागेल का? ते जसे त्यांचे नेते तसे मनोज जरांगे पाटील माझे नेते, आणि नेत्याचा पाठिंबा घ्यायची गरजच नाही ना, नेत्याचे आशीर्वाद घ्यायचे असतात. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शिर्डी, नगर, दिंडोरी आणि आता नाशिकमध्ये आलेलो आहे. गेले आठवडाभर मी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये फिरत आहे, वृत्तसंकलन करत आहे, लोकसभा निवडणुकीचं वार्तांकन करत आहे. आणि मी आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे. याचं कारण असं की वंचित बहुजन आघाडीच्या नावातच वंचित आहे आणि वंचितांसाठी हा पक्ष लढा देतो. संविधान असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, अशा वेगवेगळ्या सगळ्या समाज घटकांसाठी लढा देणारा हा पक्ष आहे. आणि म्हणून मला कुतूहल होतं, करण गायकर यांच्या संदर्भातही मला कुतूहल होतं, त्यांच्याबद्दल मी बरंच ऐकलेलं आहे. तर मी पहिल्या प्रथम प्रश्न विचारतो की सर, नाशिकमध्ये 3 उमेदवारांची जास्त चर्चा आहे, त्यानंतर तुमचीही चर्चा आहे. तर हे 3 उमेदवार म्हणजे दोन्ही शिवसेनेचे 2 आणि एक शांतिगिरी महाराज, आणि मग ह्या 3 उमेदवारांसोबत तुमची टक्कर कशी असेल? नाही, टक्कर बेक्कर म्हणता येत नाही. शांतिगिरी बाबा हे माझे गुरु आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. हे 2 उमेदवार ज्यांचे काय जनसामान्य माणसात प्रतिमा आहे, तुम्ही म्हणतात का दोघांचे टक्कर आणि चौथ्याचा नंबर, हे तर पहिले बंद झालं पाहिजे. पहिली गोष्ट, अहो यांच्या गाड्या गावात लोक घुसून देत नाही, यांचं पॉम्पलेट वाटू देत नाही, लावलेलं पॉम्पलेट लोक काढून फेकतात. यांची काय प्रतिमा आहे या लोकांची? तुम्ही मतदारसंघात जा, मतदारसंघात विचारा, जनतेनं ठरवलंय हे दोघंही नको. आणि कोणाला मतदान करायचं? जनता काय म्हणते की इकडे शिवसेना, इकडे शिवसेना, आम्ही विरोधक समजायचं कोणाला? बरोबर. यांची निशाणी धनुष्यबाण आहे का याची मशाले, म्हणजे राजाभाऊ वाजेंची निशाणी मशाले का हेमंत गोडसेंची निशाणी धनुष्यबाण, हेच लोकांना समजत नाही. म्हणजे उद्या राजाभाऊला मतदान करायचं त्यांनी धनुष्यबाणाला केलं तर काय करायचं, किंवा ज्याला हेमंत गोडसेंना करायचं त्यांनी मशालीला मतदान करून टाकलं तर काय करायचं? त्याच्यामुळे संभ्रम अवस्थेत न राहता मतदाराने ठरवलंय वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षाची आयडिओलॉजी ही भारतीय संविधानावर चालते, बरोबर, लोकशाहीवर चालते. लोकशाही या देशाचं मूळ आहे, लक्षात घ्या. बरोबर. लोकशाहीनंच या देशाची सगळी जी काही तुमची खुर्च्या आहे यांच्या सगळ्या ह्या त्या लोकशाहीमधूनच येतात. बरोबर. आणि त्याच बाबासाहेबांचे नातू सरदेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी हा वंचित बहुजन आघाडी पक्ष काढलाय. इथं समानता आहे, इथं माणुसकी आहे, इथं सर्वसामान्य जनांचे प्रश्नांची जाण असलेले नेते प्रकाश आंबेडकर साहेब. म्हणून पक्षाचं नाव काय? वंचित बहुजन आघाडी. वंचित म्हणजे ज्यांना आतापर्यंत या सगळ्या मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलं. कोणी केलं? राज्यकर्त्यांनी केलं. त्या राज्यकर्त्यांच्या मते बहुजन समाज आणि आघाडी, आघाडी म्हणजे काय? वंचित बहुजनांना घेऊन, जे वंचित असलेले बहुजन आहेत त्यांना घेऊन या मूळ प्रवाहात येण्यासाठी ही आघाडी हे त्या पक्षाचं नाव आहे, त्या पक्षाची आयडिओलॉजी आहे. म्हणून हे शिवसेना, गद्दार खद्दार ओके बोके, आता शिवसेना म्हणजे काय? आता शिवसेना कोणाची हा प्रश्न पहिले जनतेला आहे. त्याच्यामुळे मतदान कोणाला द्यायचं हा प्रश्न लय लांब आहे. पहिले शिवसेना कोणाची हा सुटणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न मला विचारले ना, का यांच्याशी तुमची स्पर्धा, अजिबात नाही. ते माझे स्पर्धक नाही. स्पर्धक कोण असावा? जो लढवाया असेल. पळकुटा स्पर्धक काय कामाचा? बरोबर. अरे ज्या पक्षाने ज्याला निवडून दिलं त्या पक्षाला सोडून पळाले. बरोबर. तुम्ही लढवया म्हणून उल्लेख केला. तुम्ही चळवळीत काम करता, तुम्ही मराठा चळवळीत आहात, कामगार चळवळीत आहात, आणि दुसऱ्या बाजूला जो विद्यमान खासदार आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. आता तर खोक्यांचा तुम्ही उल्लेख केला. ते अगदी मी महाराष्ट्रभरात फिरतोय तर तळागाळातल्या गोरगरीब व्यक्तीला जरी विचारलं तरी त्यांना तो खोके आणि गद्दार हा शब्द माहीत झालेला आहे. तर असा एक पावन झालेला उमेदवार तुमच्याकडे आहे, खोके बहाद्दर आहे, 10 वर्ष तो खासदार आहे, दुसरे उमेदवार आमदार आहेत. तर आणि तुम्ही लढवय्ये आहात, तुम्ही तळागाळात आंदोलनं करत असाल, लोकांचे प्रश्न मांडत, तर ती तुलना तुम्ही कशी कराल? हे बघा, हेमंत गोडसे हे कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही एकदम करेक्ट शब्द वापरला, करेक्ट. कॉन्ट्रॅक्टरचं काम काय असतं माहिती आहे का?
स्वतःचा विकास कुठं होईल, स्वतःला आर्थिक लाभ कुठं होईल. मग लोक मेलेच चालतील त्या बिल्डिंग मध्ये. मग तो काय करतो, पक्क बांधकाम करण्यापेक्षा, विटा वापरण्यापेक्षा, रेती वापरण्यापेक्षा ते काहीतरी वेगळं मटेरियल वापरतात. बरोबर आहे. विटांपेक्षा आता ते मोठमोठे सिमेंटचे ते आले ते ठेवून देतात. लोक मेलेच चालतील, हा फायदा आमचा झाला पाहिजे. या वृत्तीचे हेमंत गोडसे. त्यांना फक्त स्वतःचे कुटुंब, स्वतःचं घरदार आणि ऐशो आराम. आता ऐशो आरामात मी जास्त काही खोलवर जाणार नाही. व्हिडिओ माहित आहे. ऐशो आराम नाही, मला नाही बोलायचं. मी कोणाच्या वैयक्तिक जीवनात बोलत नाही. ऐशो आराम काय आहे, कसे आहेत हे सगळ्या जनतेला माहिती आहे. 7च्या नंतर त्यांना भेटले तर तुम्हाला आणखी जास्त काही कळेल, असं माझं मत आहे त्यांच्या बाबत. दुसरे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे. साधेपणाचं ढोंग आणणं, करोडो रुपयाची माया गोळा करणं, हे त्यांचं काम आहे. काय केलं पाहिलं का तुम्ही, पहिल्या दिवसापासून असे हात पसरले. अहो, जनता जनार्दनाकडे पैसे नसते मागायचे, जनता जनार्दनाकडे मत मागायचं असतं. बरोबर. आता मत मागताना ते काय सांगताय की मला जर नाशिककरांनी खासदार केलं तर मी गंगेवर बसून नाशिकचा विकास करेल. हो, आता गंगेवर बसून नाशिकचा विकास जर झाला असता तर त्या गंगेवर माझ्या मते इतके लोक बसतात. मग किती जनतेने विकास झाला पाहिजे. अहो, माणसाची आयडिओलॉजी तर क्लिअर पाहिजे. तुम्ही लोकसभेची निवडणूक लढता, तुम्ही काय ग्रामपंचायत लढू राहिले का स्वच्छता अभियान, नमो गंगा नमोने ते मोदींचा काय शो चाललाय का, गंगेवर बसून विकास करेल. कसला विकास करणार गंगेवर बसून, कोणाचा, त्या गंगेवर बसणाऱ्यांचा करणार आहे का बाबा. त्याच्यासाठी तिथं महापालिका आहे विकास करण्यासाठी गंगेचा, किंवा सरकारची काही योजना असतील ते आणणं ठीक आहे. पण नाशिककरांचा विकास गंगेवर बसून करणार म्हणल्यावर हा त्यांच्या बुद्धीचा मला येते किव. आता काय झालंय, अपप्रचार करणं ह्या लोकांची सवय. एक तर दोघांनाही बोलता येत नाही. आता त्या इंग्लिश त्या दिवशी मीडियाला सांगून केलं, मला इंग्लिश मध्ये प्रश्न विचारायला. अहो, इंग्लिश, हिंदी, मराठी काय घेणं पडलंय, तामिळ असो, तेलुगू असो, काय घेणं आहे का. सभागृहामध्ये तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले प्रश्न आक्रमकपणे संविधानाच्या चौकटीत बसलेले, आणि तिथून निधी कसा आणता येईल, तिथं कसं भांडता येईल. अहो, भांडणारा माणूस पाहिजे. भांडणारा म्हणजे काय, डोक्यात दगड घालणारा नको. बरोबर. संविधानाच्या चौकटीत राहून विकासाचं विजन त्या ठिकाणी मांडून माझ्या मतदारसंघाला काय गरज आहे हे सांगणारा उमेदवार, हे सांगणारा खासदार नाशिककरांना पाहिजे. गंगेवर बसणारा नकोय आणि स्वतःचा विकास कारखाने घेणारा, स्वतःच्यासाठी पंप घेणारा, स्वतःसाठी गाड्या घेणारा, असे दोन्ही खासदार आहेत, आमदार आहेत. आणि तुम्ही म्हणता आमदार नाही, ते माझे आमदार आहे. आता ते जे सज्जनतेचा पुतळा करताय ना स्वतः समोर, की बा मी असा, मी साधा, मी आमक, मी गाई चारतो, मी ढोरं चारतो, सगळं मान्य. मग तुम्हाला सिन्नरकरांनी नाकारलं का? तुम्ही आमदार होते ना. मग तुम्ही जर एवढे प्रभावशाली होते, एवढे सज्जनतेचे पुतळे होते तुमचे, आज तुमचे सगळे पक्षाचे आव्हान आहे, निष्ठावान कार्यकर्ता, निष्ठावान. मग अरे बाबा, निष्ठा ही पक्षाशी पाहिजे. जनतेला काय घेणे, जनतेची निष्ठा आहे का तुमची? नाही. जनतेशी निष्ठा नव्हती म्हणून, लक्षात घ्या, मी परत वाक्य वापरतोय, जनतेशी निष्ठा नव्हती म्हणून सिन्नरकरांनी यांना घरी बसवलं आणि माणिकरावांना निवडून दिलं. लक्षात घ्या, माणिकरावांचा पराभव त्यांनी केला होता, परत माणिकरावांनी येऊन त्यांना पराभव केला. तिसऱ्या टर्म जर माणिकरावांना जनता ऍक्सेप्ट करते, राजाभाऊ वाजेंची पात्रता त्यांनी स्वतः ओळखावी. बरं, आता सिन्नरला आमच्या खाली घाटाच्या खालचे लोक काय म्हणतात माहिती, घारसूलच्या खालचे, हे सिन्नर कुठे आम्हाला पहिले ते सांगा. बरं, सिन्नर मध्ये या उमेदवाराचं घर कुठे ते पहिले सांगा. यांना कुठं शोधायला जाणार म्हणा आम्ही? हा माणूस कधी आम्ही पाहिलेला नाही, हा कधी आमच्या जनसंपर्कातला नाही, याला मतदान का करायचं? बरं, दुसरा जो 10 वर्ष निवडून दिला तो कधी आलाच नाही. त्याच्यामुळं यांच्या गाड्या बंद केला, यांचा प्रचार बंद केलेला आहे. आणि या गोष्टीमध्ये मी 360 दिवस चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी एकही निवडणूक लढेल नाही. आता हे म्हणतात तुम्ही साधे नगरसेवक नाही झाले. अहो, मी ग्रामपंचायतीचा सदस्य पण नाही ना. माझी पहिली निवडणूक, लोक खालून वर येतात, मी वरती पहिलीच निवडणूक लोकसभेची जी यांच्या म्हातारपणात सुरू झाली ना, ती माझ्यासारख्या तरुणाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हिरलं की या लोकशाहीमध्ये जनतेचा विकास करायचा असेल, मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तरुणांना जर काही जर द्यायचं असेल तर त्यांच्यातलं पोरग पाहिजे. म्हणून 36 वर्ष चाललंय आणि खासदारकीचे 36 या महाराष्ट्रात, हो, 36 वर्षाच्या मुलाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी उमेदवारी दिली ही विचारपूर्वक दिलेली आहे. म्हणून विजन असलेला खासदार नाशिककरांना पाहिजे, त्यांच्यातला खासदार पाहिजे, रोज त्यांच्याशी जनसंपर्कात असलेला खासदार पाहिजे. आता आम्ही रोज जनतेत फिरतो, मी काही प्रचार गाडीतून करत नाही ना, मी प्रचार रोज पायी फिरतो. माझं 45 ते 50 किलोमीटर डेली चालणंय. आम्ही गल्लीबोळात जातो, चौकात जातो. आता स्लम एरिया आहे, त्या स्लम एरियात तुम्हाला सांगतो एवढलेच रस्ते, वाईट वाटतं
की नाशिकला या देशामधले 10वी सिटी म्हटलं जातं आणि त्या सिटीमध्ये जर तुम्ही झोपडपट्टी स्लम एरियात जर गेले अहो माणसाला सरळ चालता येत नाही, वाकून चालावं लागतं. हा विकास आहे गो. एवढी बिकट स्थिती आहे इथे. मी तुम्हाला दाखवतो मुंबई सारखी स्थिती म्हणजे. तुम्हाला 10 मिनिटं फक्त तुम्ही माझ्या गाडीत बसले ना बाईक नंतर तुम्ही चला माझ्या बरोबर. नाशिकचे एवढे मनसेचे जे सत्ता होती, मनसेचे राज ठाकरे म्हणतात कायापालट केला आम्ही, त्याच्यानंतर छगन भुजबळ इथलेच आहेत. मग ह्यांनी केलं काय? गोट्या कावड्या खेळल्या, दुसरं काहीच नाही केलं. छगन त्यांनी केलं असतं तर त्यांना हातभार केला असतं का लोकांनी? छगन भुजबळ दोनदा पडले, डिपॉझिट जमा व्हायची परिस्थिती आहे. 3,86,000 साहेब, 2,81,000 आणि राज ठाकरे 3 आमदार 40 वरून डायरेक्ट हद्दपार झाले. विकास केला तर लोक डोक्यावर घेऊन नाचतात. बरोबर, हे लक्षात घ्या. अहो हे करतच नाही ना, हे फक्त यांच्या बॅगा भरतात. यांना फक्त स्वतःच. आता भुजबळ साहेबांचं घ्या, भाजीपाला विकत होती, बरोबर आहे का नाही? एवढी माया आली कुठून? भ्रष्टाचार करतात. मी स्वतः त्यांचे 10 पोते कागदपत्र काढले. ही माया येते कुठून? भ्रष्टाचाराचे मी 10 पोते कागद प्रॉपर्ट्या जर काढल्या तर आमच्या सारख्यांना ते आकडे सुद्धा मोजवत नाही. आता विचार करा, भाजीपाला विकत तर मी पण होतो. एवढे कुठून आलं? मला तर काय ते भुजबळ साहेबांना कधी भेटलं तर विचारणार. आता तसं आम्ही बोलत नाही एकमेकाशी समोर आलो तरी, कारण आमची तत्वाची लढाई चालू आहे. मी मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करतो, ते ओबीसीच्या चळवळीत काम करतात. सर, मराठा आरक्षणाच्या चळवळीचा तुम्ही उल्लेख केला. मराठा आरक्षण चळवळी संदर्भात जे गव्हर्नमेंट आहे, सध्याचं गव्हर्नमेंट किंवा मागचे गव्हर्नमेंट, तर यांनी आतापर्यंत का आरक्षण दिलं नाही? म्हणजे त्यांना फक्त खेळवायचं आहे की खरोखर द्यायचं आहे? मला खरं सांगू का खोटं सांगू? खरं सांगा ना. आपण मीडिया खरंच सांगतो, मी खोटं बोलतच नाही. तसं मराठ्यांचे पोरं झेंडे धरायला लागतात, झेंडे. अच्छा. जय म्हणायला कोण उरलं पाहिजे ना. बरोबर. आता या मतदारसंघात 8.5 लाख मराठा समाज, त्याला जर आरक्षण मिळालं असतं, ते पोरं वेल एज्युकेटेड झाले असते, कामाधंद्याला लागले असते, सगळं झालं असतं. मग राजा भाऊच्या आणि हेमंत गोडसेचा खुर्च्या कोणी भरवले असते? बरोबर. दारू पिऊन जय म्हणणारे लोक लागतात ना आम्हाला, त्याच्यामुळं यांची मानसिकता नाही. बरोबर. ती मानसिकता आहे मराठा योद्धा जरांगे पाटलांची आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची. बाळासाहेब आंबेडकर स्पष्ट बोलतात, स्पष्ट, की मराठा समाजाला त्याचं हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. हे म्हणतात का? याला मराठ्यांचे मतं लागतात, पण मराठ्यांना आरक्षण नको म्हणतात. का बरं? तर मराठ्यांचे पोरं उद्या आमचे झेंडे धरायला, आमच्या पोरांना साहेब म्हणायला, कोणाला दादासाहेब म्हणायला, कोणाला भाऊसाहेब म्हणायला माणसं राहिली नाही पाहिजे ना. कारण समाज हा हुशार आहे. बरोबर. तो जर गेला नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, यांचे झेंडे धरणं, मग यांच्या निवडणुका नाही होणार ना साहेब. मग राजसत्ता यांना भोगायला मिळणार नाही. उद्या ते पोरं शिकले सवरले निवडणुकीत आले, मग बरोबर ते म्हणले का मी वेळी याच्याकडे आता आम्हाला निवडणुका लढायच्या. आता मी एकट्या पोरांनी एवढी नाकी नऊ आणली त्यांच्या, एवढे मराठ्यांचे पोरं जर निवडणुकीत उतारली, उद्या उभे राहिला, अवघड आहे ना. म्हणून त्या पोरांना फक्त. सर, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की मतदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही उमेदवारांना पाडा. तर नाशिकमध्ये कोणाला पाडलं जाईल? दोघांनाही पाडायला लावले त्यांनी. अच्छा. त्यांनी सांगितलं यांनी 40 वर्ष झुलवलंय, यांनी 10 वर्ष झुलवलं. दोघंही आपल्या कामाचे नाही. त्यांनी एक काय बोलले की जो माणूस आपल्या मागण्यांच्या बद्दल आपल्याला प्रतिज्ञापत्र देईल. आमचं प्रतिज्ञापत्र तयार झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो, खालून आणायला होतो. आमचं प्रतिज्ञापत्र तयार झालंय, बॉन्ड करू. आता बॉन्ड करायची तर गरजच नाही मला, आणि मी 15 वर्ष त्याच चळवळीत काम करत आलोय आतापर्यंत. मी दुसरी चळवळीत चालवली नाही. मराठा आरक्षणासाठी किती गुन्हे दाखल झाले, किती आंदोलन, किती मोर्चे काढले, मी त्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. म्हणून जरांगे पाटलांचे सूचक वक्तव्य केलेलं आहे की चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी त्याशी भेटायला गेलो, तुम्ही बघा, त्यांनी मला पेढा भरवला, शाल दिली, गुच्छ दिला, सत्कार केला, आशीर्वाद दिला. हे कोणत्याच उमेदवाराला केलं नाही त्यांनी. मला काय केलं तर आम्ही चळवळीत प्रामाणिक आहोत, ते आमचे नेते. ते काहीतरी बोलले ना की माझा पाठिंबा नाशिकमध्ये कोणाला नाही वगैरे, असं काहीतरी बोलले होते ना. पाठिंब्याची गरज काय, ते आमच्या बरोबरच आहे ना. पाठिंबा कोणाचा मागायचा असतो? परक्याचा मागायचा असतो. बाबाचा पाठिंबा कोणी घेतं का? बरोबर. आता एकनाथ शिंदेला हेमंत गोडसेचा पाठिंबा लागेल का? बरोबर. उद्धव ठाकरेंचा राजा भाऊला पाठिंबा लागेल का? बरोबर. ते जसे त्यांचे नेते तसे मनोज जरांगे पाटील माझे नेते. आणि नेत्याचा पाठिंबा घ्यायची गरजच नाही ना, नेत्याचे आशीर्वाद घ्यायचे असतात. ते आशीर्वाद त्यांनी दिले ना मला. बरोबर बोलतात ना जरांगे पाटील. पाठिंबा नाहीच ना, पाठिंबा द्यायची गरजच नाही, ते आमचेच आहेत. आम्ही एका कुटुंबातले. सर, एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी मनोज जरांगेंनी आंदोलन मुंबईमध्ये मोठं केलं, तर त्यावेळी त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि आरक्षण दिलं असं दाखवलं गेलं एकनाथ शिंदेनी. तर तिथं समाजाला खरंच ते आरक्षण मिळालं की फसवणूक झाली, ते पावणे रावळ्यांचा जो शब्द आहे, तर त्या अनुषंगाने जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा.
अहो सगळे फसवा फसवी. ते बनवा बनवी पिक्चर पाहिला तुम्ही? बनवा होय, बनवी हो, अशी ही बनवा बनवी. हो. हा तशी हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघांची जोडी. आणि हे फक्त उल्लू बनवतात. हे काय करतात? मराठा आरक्षणाची बनवा बनवी. काय करायचं? मराठा समाज मुंबईच्या वेशीवर आला की पायगड्या घालायच्या, देतो देतो म्हणायचं, फसवायचं. आम्ही साधे भोळे माणसं आहे हो. आम्हाला असं वाटतं की बाबा दिलं, आता लिहून दिलंय म्हटल्यावर 100%. अहो ते 10% जे आरक्षण दिलंय ना, ते कुठल्या कोर्टात टिकेल याचं प्रतिज्ञापत्र तर द्यावं. याच्यापूर्वी 4 वेळा आरक्षण दिले आम्हाला. याच्यापूर्वी 4 वेळा ते आरक्षण उडाले आमचे, लक्षात घ्या. आणि ते आरक्षण उडालेले आहे, हे सुद्धा उडणार. आम्ही कोणतं आरक्षण मागतोय? 50% आत संविधानिक पद्धतीनं मराठा समाजाच्या लोकसंख्येनुसार त्या समाजाला त्याचं आरक्षण मिळालं पाहिजे. ज्यांच्या नोंदी सापडत नाही त्यांना सगळे सोयऱ्याचा GR. या दोन्ही उमेदवार विचारा, सगळे सोयरे कळत का? जाऊन विचारा. ते मराठ्यांची मतं मागतात, त्यांना मतं लागतात. त्यांना ना सगळे सोयरे म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, मराठा आरक्षण रिझर्वेशन मध्ये किती टक्के येतो, मराठा समाजाची महाराष्ट्रातली लोकसंख्या किती, त्याच्या किती प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे, ते जाऊ द्या. या तुमच्या लाईव्ह मधून सांगतो. ते तुम्हाला कुठे भेटले समजा, त्यांना विचारायचं मराठा आरक्षणासाठी किती आयोग आले. त्याच्यात बापट असेल, खत्री, मी सांगून देतो. ते पण सांगतो. बापट होता, खत्री होता, नचेपण होता, बरोबर. गायकवाड आयोग आला, राणे समिती आली, तावडे आली, अनेक आली, अजून बरेचसे. त्या समित्यांचे अहवाल काय एवढे विचारा फक्त. रिपोर्ट काय होते? अच्छा चला, त्याने रिपोर्ट सांगायचे. आपण निवडणुकीत त्यांना सांगू यांना मत करा. हो, फक्त समाजाचा वापर मतासाठी करायचा. त्याला आरक्षण मिळायचं नाही यासाठी लागले जरांगे पाटलांना. कुठं होते खाटजे, गोडशे नका वाजे, बरोबर, कुठं होते? यांना विचारा ना. ज्यावेळेस आंतरवाडी सराटीला लाठीचार्ज झाला, सकाळी 7 वाजता करण गायकर आंतरवाडी सराटीत होता. छत्रपती संभाजी महाराजांना मी घेऊन गेलो होते, आम्ही सगळे सोबत होते त्यांचं. अच्छा, आम्ही सगळे गेलो होतो. हे कुठं होते? मग तुम्हाला आमच्या माया भगिनींच्या डोके फुटले, आमच्या पोरांच्या गोळ्या चालवल्या, आमच्या माता भगिनीवर गोळ्या चालवल्या त्या ठिकाणी. तिथं तुम्हाला येऊ नाही वाटलं, तिथं तुम्हाला बोलू नाही वाटलं. बरं तेवढं तर जाऊ द्या, वरून यासाठी चौकशी आमचीच लावली. आणि मग तुम्हाला मराठ्यांनी मतं का द्यायचे? नैतिक अधिकार नाही या दोघांचा बी, मराठा आरक्षणावर बोलण्याचा बी, मतं मागण्याचा बी. हे बा, हा बॉन्ड आहे आमचा. हा जरांगे पाटलांना हा बॉन्ड आम्ही तयार करून दिलेला आहे. हा बॉन्ड म्हणजे आमची हमी शपथपत्र आहे. आई वडिलांना स्मरण केलेलं आहे. माझे आई वडील नाही, कोविड मध्ये गेले, जनसेवा करत असतानाच गेले बिचारे, त्यांना स्मरण केलंय. हे सगळं हे प्रामाणिकतेचं निशाणी. आम्ही बॉन्ड मध्ये काय काय लिहिलेलं आहे ते जरा सांगा आमच्या. या बॉन्ड मध्ये मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं. सगळे सोयऱ्याचा जो GR आहे त्या GR ला अधिकृत करून त्या लोकांना ज्यांना ओबीसी त्यांचे दाखले सापडत नाही, नोंदी सापडत नाही, त्यांना त्याच्यात समाविष्ट करावं. तिसरी याच्यात मागणी केलेली आहे संविधान टिकलं पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे. याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा जेव्हा संविधानावर प्रश्न उपस्थित केला जातील किंवा अडचणीत संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा तेव्हा मी त्या सभागृहात आवाज उठवील माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. चौथी मागणी याच्यात आहे, मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मदत करणार, सभागृहात आवाज उठवणार. 5वी मागणी याच्यात आहे वन हक्क कायदा. आदिवासी समाजाचा एवढले मोर्चे निघालेले आहेत. त्या मोर्चांचं मागणी काय की आदिवासी समाजाला वन हक्क कायदा पारित करून त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा जमिनी द्याव्या. कारण ते मूळ निवासी या देशाचे, आणि मूळ निवासी म्हणून त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला मी आयुष्यभर साथ देत राहील. मी याच्या मागे त्यांच्या आंदोलनात आहे, मी संविधानाच्या लढाईत आहे, मी आदिवासींच्या आंदोलनात आहे, मी मराठा समाजाच्या आंदोलनात आहे. हे माझं तोंडपाठ आहे. आता इकडे जर तुम्ही त्यांना विचारलं असं असं घेऊन वाचित बसले असते याच्यात काय लिहिले, माझा अजेंडा सुद्धा तोंडपाठ आहे. यांचा तोंडपाठ यांनी काय लिहिलंय माहिती का? अजेंडा तर नाहीच आहे. यांची निशाणी दिली, अनुक्रमांक दिले, फोटो लावले, चालले प्रचाराला. अहो लोकसभा आहे, तुमचं व्हिजन काय हे दिलं पाहिजे. हे या माझ्या शपथपत्रात मनोज जरांगे पाटलांच्या हातात आम्ही मराठा समाजाला देत आहोत की मराठा समाजाने मला मतदान का करावं. तर मी हे हमी पत्र, प्रतिज्ञापत्र देतोय. ते बी आई वडील छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ घेऊन देतोय. त्याच्यामुळे पतारणा होणार नाही. आमच्या माझ्या पहिल्याच याच्यात लिहिलेलं आहे, जर ह्या वाक्यांपासून मी कधी पळालो तर त्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला त्या मिनिटाला तयार असेल. एवढी हिंमत आहे का यांच्यामध्ये? कोणातच नाही. पण आम्ही चळवळीतले, मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही संघर्ष करणारे माणसं आहोत. आम्ही चळवळीतले माणसं आहोत. आम्हाला चळवळ करायला आवडते. चळवळीवर आमचं प्रेम आहे, राजकारणावर आमचं प्रेम नाहीये. आमचं प्रेम सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यावर आहे.
सर्वसामान्यांना त्यांचा न्याय देण्यावर आमचं प्रेम आहे, ही आमची लढाई आहे. म्हणून शेतकरी शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. सर त्या प्रश्नाकडे मी येणारच होतो आणि तो शेवटचा प्रश्न घेऊया. मी पिंपळगाव मार्केटला जाऊन आलो. तिथं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला, इथं एकनाथ शिंदे सरकारला अक्षरशः ते लोक शिव्या घालतायत. तर शेतकरी आणि हे केंद्र सरकार, राज्य सरकार हे कसं आहे याविषयी तुम्ही मला सांगा. एकच सांग, आपल्या देशाला काय म्हटलं गेलं? कृषी प्रधान देश. बरोबर ना? या देशाचं नाव काय? कृषी प्रधान देश. त्या देशामध्ये आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची पोरगी बापाकडे शिक्षणाला पैसे नाहीत किंवा लग्नाला पैसे नाहीत म्हणून आडाला दोर बांधते आणि फास घेते. किती मोठी शोकांतिका, वाईट आहे. लाज वाटली पाहिजे आम्हाला की आम्ही या राज्यकर्ते आहोत या देशातले. आम्ही हे देशाची राज्य व्यवस्था चालवतो. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समोर ठेवून या देशाची राज्यघटना लिहिली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा हात लावू नका, आणि त्याच पुढं बाबासाहेबांनी सुद्धा लिहिलं की या देशामधला जो जगविता आहे त्याला जगवा. त्याच्या पोराने आत्महत्या करावी का? तर त्यांच्या आईबापाकडे त्यांना सांभाळण्यासाठी पैसे नाही. अरे तो जगाला पोचतो, तुम्ही त्याच्या शेतीमालाला हमीभाव देत नाही, तो तुमच्याकडे काहीच मागत नाही. त्याची साधी मागणी की माझ्या शेतीमालाला हमीभाव द्या, तुमच्याकडे काही भीक मागत नाही. यांनी काय केलं? त्याच्या शेतीच्या अवजाराचे रेट आवडावे वाढवले, त्याला टॅक्स लावले आणि त्याच्या शेतीमालाला भाव देत नाही. त्याच्या पट्ट्या सुद्धा हे सोडायला तयार नाही. काय मागतोय शेतकरी? जो पिकवतो त्याला द्या. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा. यांना विचारा जाऊन, यांना स्वामीनाथन आयोग माहित आहे का? शेतकऱ्यासाठी कोणता आयोग लागू करायचा हे तरी माहित आहे का? विचारा जरा त्यांना. त्या शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नावर त्याच्या झालेल्या खर्चापेक्षा 3 पट त्याला मोबदला मिळाला पाहिजे. ही या देशाची अर्थव्यवस्था आहे. बरोबर. आणि या देशाची अर्थव्यवस्था कोण चालवतं? केंद्र सरकार. शेतकरी आणि कामगार वगैरे हेच. बरोबर, शेतकरी चालवतो. शेतकरीच. तुम्ही कोरोना काळात तर त्यांनीच, मी तुम्हाला सांग, अहो दिलदार आहे हो, कोरोना काळात फुकाट भाजीपाला वाटला. अर्थव्यवस्था त्यांच्यामुळे टिकली. मी तुम्हाला सांगतो, शेतकरी हा सगळ्यांशी कनेक्ट आहे. कोणाशी कनेक्ट नाही मला सांग. एक माणूस सांगा का जे, पण मोदींच्या काळात अर्थव्यवस्था, अदानी, अंबानी, रिलायन्स हे जे काही सगळे प्रोजेक्ट आहे हे चालवतात. बरोबर. लक्षात घ्या, आमचा शेतकऱ्याचा माल बांधावरून आणायचा 10 रुपये किलोनी आणि रिलायन्स मध्ये विकायचा 100 रुपये भावाने. बरोबर. आता कांद्याचं तुम्ही गेले ना, आता निर्यात बंदीचं सोंग उठवलं. आता कांदा कोणत्या शेतकऱ्याकडे? अहो जेव्हा कांदा होता तेव्हा निर्यात बंदी केली. आता कांदा संपला तर आता निर्यात बंदी उठवली. म्हणजे कांदा कोणाकडे? व्यापाऱ्याकडे. तो व्यापारी आता त्याचा 10 पट मोबदला घेणार आणि शेतकरी त्याचं पाऊल मारणार की बाबा माझाच कांदा मला त्या ठिकाणी 80 रुपये 100 रुपये भाव मिळायला पाहिजे होता, तर तो त्या व्यापाऱ्याला 200 रुपये भाव मिळतो, माझ्याकडून यांनी 5 रुपयांनी घेतला. विचार करा, त्याचं मन खाणार नाही, ते शिव्याने देणार तर काय? अहो शिव्या नाही, त्यांनी यांना चपलाने जोडलं पाहिजे, यांना येऊन सुद्धा दिलं नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, यांची लायकी सुद्धा नाही त्या शेतकऱ्याच्या बांधावर जायची. इतके निर्लज्ज लोक हे. गेंड्याच्या कातडीचे म्हटलं गेलं यांना. गेंड्याची कातडी माहिती तुम्हाला? आता गेंड्याला सुद्धा लाज वाटत की त्याला प्रत्येक वेळी त्याचं नाव घेतलं जातं. सॉरी, माफ करा, काय एखाद्या प्राण्याचं नाव घेऊ नये, पण गेंड्याची कातडी काय असते? जाड असते, तिला कितीही मारा त्याला काहीच होत नाही. तसे हे यांच्यावर हे सर राज्य करते. केंद्र मोदी असेल, एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस, सगळेच हो, हे सत्ताधारी विरोधक सगळे. शरद पवार आहेत तेच आहे, एकाच माळीचे मणी हे सगळे. हे काय दुधल्या तांदळाचे का? बरोबर. ह्या सगळ्यांनी शेतकऱ्याची वाट लावली. जो शेतकरी सगळ्या अर्थव्यवस्थेला चालवतो त्यालाच बंद केलं यांनी. उद्या जाऊन आपल्या देशाची श्रीलंका किंवा पाकिस्तान होऊ नये. एक लक्षात घे, हिंदुत्व जेवायला देत नाही. माझ्या छातीवर शिवाजी महाराज आहे, 24 तास असतात. हिंदुत्व कशाला म्हटलं जात? हिंदुत्व जेवायला देत नाही. जातीय फॅक्टर, जातीचं राजकारण नोकरी देत नाही. बरोबर. त्याच्यासाठी अर्थव्यवस्था सक्षम लागते. हिंदुत्व सक्षम राहील, मायनॉरिटी बी सक्षम राहील. अहो पण आमच्याकडे काय चाललंय? राम मंदिर बनवलं. अहो रामाचे आम्ही भक्त आहे ना बाबा, आमच्या घरात रामाचे फोटो आहे ना, आम्हाला काय अयोध्येला जायला पाहिजे का तेवढ्यासाठी? बरोबर. रामाचं दर्शन घ्यायला आमच्या घरात पण फोटो आहे ना रामाचा. प्रत्येक गावात जर रामाचं मंदिर आहे. बरोबर. राम मंदिर बनवलं, तुमचा आभार आहे, चला मान्य, राम मंदिर पण बनवलं. आपण त्या राम मंदिरातून तुम्ही किती शेतकरी जगवले ते सांगा ना.
किती शेतकऱ्याला तो प्रश्न आवडला, किती कामगाराला आवडला, कोणत्या घटकाला. रामाची श्रद्धा ही प्रत्येक भारतीयाच्या मनावर. बरोबर. शेतकऱ्यांना अहो शेतकरी रामच म्हणतो ना. आम्हीच वर्गणी दिली होती. सकाळी मोदींनी नाही बनलेलं. सकाळी उठल्या उठल्या आम्ही काय म्हणतो, राम राम. हो. हे कोणतं दुसरं हिंदुत्व शिकू राहिले आम्हाला रामाचं. अहो आमच्या तोंडात उठल्या बसल्या राम हे. बरोबर. हे काय चाललंय. आणि ते शंकराचार्यांनी त्यांच्यावर टीका केली होती की ते बोलले चुकीचा मुहूर्त बघून राजकारणासाठी त्यांनी लवकर बांधलं. सोपं. आणि औरंगजेबाने जेवढ्या मूर्त्या तोडल्या नाहीत तेवढ्या ह्यांनी ते मंदिर बांधताना तोडलेत. हे कोण सांगताय? शंकराचार्य. मी तुम्हाला सांगतो, हे मोदींनी अर्धच मंदिर बांधलं हे ते सांगता. मला माहित नाही, मी काही गेलो नाही. मी पुरं झाल्यावरच जाईल, तसं काही जात नाही मी. अर्ध मंदिराचं उद्घाटन केलं यांनी. बरोबर. अहो उद्घाटनाला राष्ट्रपती कुठं होते? हो, त्यांना तो का नाही आणलं? बरोबर. देशाच्या राष्ट्रपतींना तुम्ही एवढा उदो केला, ते आदिवासी आहे म्हणून तसंच म्हणावं म्हणजे तुम्ही एकीकडे आम्हाला हिंदुत्व शिकवायचं. बरोबर. तुम्ही एकीकडे आम्हाला सांगायचं लोकशाही आबाधित आहे, लोकशाहीला आम्ही कुठेही करत नाही, विरोधक आमचा अपप्रचार करतात. माझा थेट प्रश्न नरेंद्र मोदींना, जर तुम्हाला मंदिराचं लोकार्पण करायचं होतं ना, राष्ट्रपतींना का नाही बोलवलं? त्याविषयी त्या बिचारा राष्ट्रपती गेला. अहो एवढ्या अंतरावरून दर्शन घेतलं राष्ट्रपतींनी. बरोबर. आणि मोदी रामाला कावटाळायला जाता. हे हिंदुत्व आहे का तुमचं? बरोबर. अहो प्रभू रामचंद्रांनी शबरीचे बोरं खाल्ले. आणि हे मोदी त्या राष्ट्रपती महामहिम देशाच्या सर्वोच्च सणात त्यांना त्या रामाच्या पूजेला येऊ देत नाही. हे हिंदुत्व शिकवणार का तुम्ही आम्हाला? हे तुमचं हिंदुत्व आहे का? ही हिंदुत्वाची परिभाषा आहे का? अहो राम रहीम अल्लाह सगळे एक आहे. बरोबर. हे फक्त मूर्तीत वेगळे, पण प्रख्यात तर एकच आहे. बरोबर आहे. माणसात देव शोधला पाहिजे. माणसात, त्या माणसाला जगवणं हे या देशाच्या राज्यकर्त्यांचं काम आहे. प्रभू रामचंद्र तेच सांगत होते, बाबा कोणाला त्रास देऊ नका. जे उन्मस्त होते त्यांनी संपवला. ते उन्मस्त त्यांच्याच नावाने त्यांच्याच उन्मस्त. उद्या जेणेकरून प्रभू रामचंद्रांची मूर्ती हटून मोदीची नाव बसू, म्हणजे एवढं केलं म्हणजे भलं, तेवढं कमवलं आम्ही. इतक्या पुढच्या लेवलचे हे काही करू शकतात. आता हे जर त्या स्टेडियमचे नाव बदलून यांचे नाव देऊ शकतात. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम बदलले, नरेंद्र मोदी स्टेडियम बनवले. हो काय चाललंय? म्हणजे एकीकडे स्टॅच्यू वाढवायचं आणि एकीकडे यांचं नाव द्यायचं. यांच्या नावाला देशात मान्यता, जगात मान्यता मिळावी म्हणून भारत देशाला वर्ल्ड कप हरवला. बरोबर आहे का नाही? मग कसलं हिंदुत्व म्हणताय? बरोबर. त्याच्यामुळं ह्या लोकांनी सगळं गमवलेलं आहे. म्हणून माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता, जरांगे पाटील, आम्ही सगळे मराठा क्रांती मोर्चातला कार्यकर्ता, आता माझ्या एवढ्या डिबेटमध्ये तुम्हाला कळलं असं की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या 36 वर्षाच्या पोराला उमेदवारी का दिली? भाऊ आमचे 15 वर्ष या सगळ्या चळवळीत गेले, डोक्याला केस नाही राहिले आताच. का? तर समाजाची सेवा करतोय. उन्हानी नाही, असे काही सावलीत नाही उडाले, ते उन्हात जाऊन उडाले. अहो डोक्यावर एवढ्या माता भगिनींचे आता आशीर्वाद मिळाले ना, तेवढे जेवढे हात ठेवले ना, तेवढे जरी मत मिळाले तरी निवडून येईल. अच्छा, लोकांपर्यंत तुम्ही मग त्यांना ना तुमच्या किती लोक हे पैसे द्या त्या आजीबाईला, तिला सांगता जाय राजा भाऊला नेऊन दे. आणि मग राजा भाऊच्या नंतर तीच बाई सांगते त्यांनीच मला दिले होते. बरं यांना जेवढे चेक मिळाले ना, पास करा म्हणा. चला तुमच्याकडे जेवढे चेक आले तेवढे चेक पास करा, त्याचा खर्च घ्या. निवडणूक आयोगाला सांगतो मी, राजा भाऊ वाजेंनी जेवढे पेपरला छापले, एवढ्या अमाऊंट मिळाल्या, या अमाऊंट कुठे शोधा, त्यांच्या अकाउंटला आल्या का नाही चेक करा, त्याची चौकशी लावा. हे मतदाराची दिशाभूल आहे. हा निवडणूक आयोगाच्या कायद्यात बसत नाही की लोकांकडून पैसे घ्यायचे आणि त्याचा हिशोब नाही द्यायचा. हे कुठलं झालं? आणि वरून म्हणता राजा भाऊ साधा बोळा. साधा बोळा तर पैसे कायला मागतो? मग काय गरज पडली पैसे मागायचे तुम्हाला? आम्ही मागतो पैसे कोणाकडे? आम्ही म्हणलो आम्हाला पैसे द्या. जनतेकडे आम्हाला दिले तरी आम्ही घेणार नाही. कारण लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलं माहिती आहे? मतदान मागा, पैसे मागू नका म्हटले. ते त्यांनी मतदान मागायला लावले. हे मतदान मागायचं दिले सोडून पैसे मागायला लागले. हा काही धंदा आहे ना, सरळ सरळ हा जुमला पार्टी. म्हणून मी म्हटलं ना, साधा स्वभावचा आव दाखवणं हा विदूषकाचा प्रकार आहे. म्हणून राजा भाऊ वाजे, हेमंत गोडसे माझ्या स्पर्धेतच नाही. आमची स्पर्धा राजा भाऊ वाजे आणि आमची. गोडसेला कोणीच विचारित नाही, तुम्हाला सांगतो. त्याचं नावही घेतली नाही, त्याच्यामुळे त्याचा ना आमचा काही दूरदूर संबंध नाही. त्याने विकासच केला नाही, त्याला कोणी बकास करून ठेवले, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. आता हा बाबा तिकडून शिन्नरचा आव आणतोय, अजून 2 दिवसात तुम्हाला त्याचा सगळा फुगा फुटेल दिसेल. सभेला लोक कुठले चेक करा, ओपन चॅलेंज देऊन सांगतो, ओपन. त्यांच्या सभेमध्ये जेवढे लोक होते ना, ते सगळ्या सभेना वापरलेले सिन्नरचे लोक आहे. त्या सिन्नरला बेरोजगारी. अहो या राजा भाऊ वाजेंनी आमदारकी भोगली ना 5 वर्ष, तालुक्याचं सोडावं, गावाला पाणी नाही देऊ शकले. आता या जिल्ह्याला काय पाणी देणार आहे?
अहो यांच्या गावचा रस्ता जाऊन पहा एकदा. आमदार राहिलेला माणसाचा गावचा रस्ता कसा पाहिजे, माझं गाव जाऊन पहा. माझं गाव गंगावर आहे, तुम्हाला लिहून देतो. गावाचा पंचनामा करून या. बर. गाव दुसरी दुबई आहे. बर. विजन आहे, विजन. दुसरं दुबई आहे. एवढी सुंदर बनवली. तुम्ही जाऊन पहा ना बाबा. तुम्हाला काय या नाशिक मध्ये किती हॉटेलांनी गेले तुम्ही, त्याच्यापेक्षा आमच्याकडे जा, तिथले रेट पाहून या. बर. 45,000 रुपये रेट आहे साहेब एका स्टेचा. गावाची काय अवस्था असते तुम्ही विचार, किती सुंदर गाव असतं. ज्या गावात राहिला तर 45,000 रुपये मोजावा लागतात एका स्टेचे. आणि यांच्या गावात जाऊन पहा. त्याशी आम्ही गावात गेल्यावर आमचेच माणसं मला विचारतात, हे गाव कोणाचं आहे? अरे म्हटलं राजाभाऊ वाजेंचं. हे गाव आहे राजाभाऊ वाजेंचं वर. म्हटलं हा हेच गाव आहे. अरे काय माणूस आहे, याला काय तिकडे मतदान द्यायचं? त्यांचेच लोक सांगतात हे गावाचा विकास करू शकत नाही, जिल्ह्याचा काय विकास करणार आहे? आम्ही तर राजाभाऊला 3ऱ्या नंबरला ठेवणार आहे म्हणता. आता या राजाभाऊला मत मिळणार कुठे? इकडे नाशिकला तर ओळख परेड चालू आहे. ओळख परेड माहिती का, ते पोलीस स्टेशनला ओळख परेड होती. हा आरोपी, हा ओळखा नीट, त्याला 10 लोक उभे करतात. हाय का असं यांचं चाललंय. हा राजाभाऊ वाजे, हा राजाभाऊ वाजे. काय चाललंय? तुम्हाला लोकसभा लढताना तुमचं विजन सांगितलं पाहिजे की आम्ही शेतीमालासाठी भांडणार, आम्ही पर्यटनावर बोलणार, आम्ही MIDC वर बोलणार, आम्ही IT हबवर बोलणार, आम्ही मराठा आरक्षणावर बोलणार, आम्ही मुस्लिम आरक्षणावर बोलणार, आम्ही वंचित घटकांसाठी काय करू शकतो, त्याच्यासाठी काय डेव्हलपमेंट आणू शकतो, या जिल्ह्यामध्ये 4 MIDC, त्याच्यात मोठे प्रोजेक्ट कसे आणू शकतो, या देशाची या जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी कशी वाढू शकतो, एअर लाईन्स कशा वाढू शकतो, रेल्वेचे जाळं कसं विस्तारित करू शकतो. एका सेकंदात तुम्हाला मी एवढ्या गोष्टी सांगितल्या. यांना विचारा ना, यांना आठवून सांगावं लागतील. या गोष्टींवर विचार व्हायला पाहिजे. काय सांगतात राजाभाऊ वाजी निष्ठावान काय? अरे काय निष्ठा काय जाळायची का आम्हाला? ती मशालने जाळावं लागेल, त्याच्यासाठीच निशाणी मशाली, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे लोक काही बोलू. आणि दुसरे गोष्टी काय सांगतात, हे करू. 10 वर्ष काय जेवण करीत होता का? करू म्हणजे काय? अरे 10 वर्ष ज्या लोकांनी तुम्हाला खासदारकी दिली, तुम्ही 10 वर्षात एक काम उभं करू शकलं ना. आता पंपलेट वाचायचं, हे करणार, ते करणार, उड्डाणपूल बांधणार, ते मिनोमीटर आणणार. मग 10 वर्ष काय झोपले तर काय तुम्ही कुंभकर्णासारखे? त्या कुंभकर्णाला युद्धाला जसं उठवतात ना, तसं या बाबाला पण निवडणूक आली का जाग येतील, मग येतो लोकांसमोर, मला मतदान करा, मला मतदान. अरे बाबा 10 वर्ष जर तुम्ही काम केलं असतं ना, तुम्हाला पत्रक काढायची सुद्धा गरज पडायला नको होती. मी चॅलेंज देऊन सांगतो, मला ह्या वेळेस संधी तर देणार आहे मतदान. पुढच्या वर्षी सर पत्रक नाही छापणार, निवडणुकीचं पत्रक छापणार नाही, प्रचार करायला सुद्धा जाणार नाही, फक्त फॉर्म भरील, घरी झोपून घेईल, इतकं मतदारसंघात विकासाची गंगा आणून दाखवेल. हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदार राजाला माझा विश्वास करतो. काम नाही करू शकलो ना, परत फॉर्मही भरायला जाणार नाही. तुम्हाला सांगतो, काय गरज पडले, जर तुमच्या कोणते काम होत नाही, तुम्ही करायचंच नाही. धन्यवाद साहेब, तुम्ही सविस्तर तुमची भूमिका मतदारांना सांगितली. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वेळी ज्यावेळी आपण भेटू त्यावेळी तुम्ही खासदार असेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.